फुलंब्री तालुक्याचा विकास कणा असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना हा कुठल्याही परिस्थितीत येत्या पुढील काही दिवसात निश्चित चालू करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांनी डोंगरगाव येथे सत्कार प्रसंगी बोलताना दिली आहे। डोंगरगाव येथे नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांचा डोंगरगाव, गणोरी, निधोना, बाबरा परिसरातील नागरिकांतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष सुहास सिरसाट हे होते। या भागातील लहान मोठे रस्ते, पाणंद रस्ते, पिण्याचे पाणी व वीज पुरवठा आणि इतर कामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली। डोंगरगाव, गणोरी, बाबरा व परिसरातील ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथरीकर, जितेंद्र जयस्वाल, सर्जेराव मेटे, कृष्णा गावंडे, भाजपा तालुका अध्यक्ष सांडू जाधव, संतोष तांदळे, अशोक भोकरे, मंगेश सोटम, विनोद सोनवणे, दिलीप बोरसे, सरपंच सुनीता नागलोत, गणेश राऊत यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सय्यद लाल, एमसीएन न्यूज, बाजार सांगली।